रायगड खबर सर्वांची नजर या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत विशेष शिक्षण परिषद संपन्न। आनंद मनवर, जिल्हा प्रतिनिधी, रायगड। पाली परळी निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत विशेष शिक्षण परिषदेचे रायगडमध्ये एकाच दिवशी संपूर्ण तालुक्यात घेण्यात आले। यामध्ये सुधागड मधील परळी केंद्र तसेच चंदरगाव केंद्र या दोन्ही केंद्रांची शिक्षण परिषद परळी येथे केंद्र प्रमुख श्री घनश्याम हाके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली। सदर संपूर्ण महाराष्ट्रात निपुण भारत हा कार्यक्रम मार्च ते जून महिन्यापर्यंत इयत्ता 3री ते 5वी या इयत्तेकरिता भाषा आणि गणित विषयात विद्यार्थ्यांना निपुण करण्याचा उद्दिष्ट शासनाने ठेवले असून त्यामध्ये निपुण महाअभियान कृती कार्यक्रम अंमलबजावणी व नियोजन करून इयत्ता 3री ते 5वीच्या वर्गाचा अध्ययन स्तर घोषित करणे, निपुणता SMC सदस्य समाज सहभाग बद्दल मार्गदर्शन करणे तसेच उन्हाळा सुट्टीत अभ्यास मित्र व वाडी वस्तीत सोसायटीत निपुण अभ्यास कट्टा, निपुण ताई, निपुण दादा मार्गदर्शन घेऊन विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत करणे या परिषदेचे महत्त्वाचे धोरण असून मुलांना भाषा गणित विषयात विशेष स्तरावर नेऊन त्यांचे लेखन वाचन सुधारणारे आणि अभ्यासातील कठीण पातळीवरून त्याला अध्यापन क्षमतेत सक्षम करणे म्हणजे निपुण करणे हेच या निपुण अभियानाचे महत्त्व आहे, असे शिक्षण परिषदेत मार्गदर्शन करणारे श्री विष्णू राठोड सर, दारकुंडे सर, सचिन कदम सर, जेदे सर, श्रीमती प्रिया कळमकर, श्री संदीप म्हात्रे सर, श्रीमती रत्नमाला माने, शिंदे मॅडम, हेमा पोपट, गिरी मॅडम यांनी मार्गदर्शन करताना सांगितले। सदर शिक्षण परिषद अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात माननीय केंद्र प्रमुख हाके साहेब तसे दोन्ही केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक शिक्षिका यांच्या उपस्थितीत संपन्न झाली। सदर परिषदेस परळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अहिरे सर यांचे विशेष सहकार्य लाभले। नमस्कार। शिक्षण परिषद आहे त्यात विषय झाला होता त्या 2 दिवसापूर्वी अगोदर संबंधित होतं तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की विशेष शिक्षण परिषद जी आहे ती आपल्याला संयुक्तरित्या घ्यायला सांगितलेली आहे आणि संयुक्त घ्यायचं तर मग आपल्याला जागा एवढी उपलब्ध चंदरगावमध्ये काय एवढी जागा उपलब्ध झाली नसती आपल्याला आणि त्यामुळे आपल्याला मध्यवर्ती परळी शाळा आहे, परळी शाळेत पण वर्ग नाही एवढा पण आपण हायस्कूलवर घेतलेला आहे। मुख्याध्यापक आदरणीय आहे सर एका शब्दात त्यांनी आपल्याला मान्यता दिली आणि आज आपण या ठिकाणी सगळेजण शिक्षण परिषदात एकत्र झालेलो आहोत। सर्वजण वेळेत उपस्थित राहिला त्यामुळे सगळ्यांचं स्वागत करून त्या शिक्षण परिषदेला आपण सुरुवात करूया। विषय आपण दिलेले प्रास्ताविक थोडक्यात करतो। विषय होती त्या विषयानुसार मग नंतर शेवटची तासिक आपली कसं असते शंकांची असतात आणि त्यामुळे 10 ते 1 चा हा टायमिंग दिलेला आहे आणि त्यामुळे या विशेष शिक्षण परिषदेला तालुका स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर कोणी येऊ शकतो। त्यामुळे आपण टाइमच्या बाबतीमध्ये पर्टिक्युलर राहणार आहोत। एक नंतर 5 मिनिटं जरी झाली तर तुम्हाला ठेवणार नाही इथं 1 ग्लास सोडणार बरोबर आला सुरुवातीला थोडासा एक 10-15 मिनिटं थोडा वेळ झालेला आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि आजची जी शिक्षण परिषद आहे त्याचं आयोजनाच्या संदर्भात थोडक्यात बोलतो। हा विषय आपल्याला मुख्याध्यापक सभा आणि शिक्षण परिषदेने झालेला आहे किंवा तुमच्या शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरणाच्या संदर्भात जे ट्रेनिंग झालं होतं 11-12 मार्चला नवघर येथे तिथं पण ह्या कृती कार्यक्रम आराखड्याच्या संदर्भात तोंड ओळख झालेली आहे। नंतर सर्व मुख्याध्यापकांना आम्ही सांगितलं त्या पद्धतीप्रमाणे मुख्याध्यापकांनी त्याची प्रिंट काढून ठेवली असेल असं गृहीत धरतो 100%। कारण कुणी आलं तर पहिला आधी तो ज्यार मागतील आणि त्या ज्याच्या संदर्भात जर मुख्याध्यापक सोडून उपशिक्षकांना पण विचारलं जाईल त्यामुळे सगळ्यांनी त्या ज्याच्या संदर्भात